तर आता बातमी आहे विदर्भातून। विदर्भातील सर्वच जिल्ह्यांमध्ये तापमान वाढणार आहे। काही ठिकाणी 2 ते 4 तर काही ठिकाणी 5 अंशांपर्यंत तापमान वाढणार असल्याची माहिती मिळते। 14 आणि 15 मे रोजी अकोला, अमरावती, वर्धा जिल्ह्याला येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। अकोला, अमरावती, वर्धा आणि नागपूरचे तापमान 45 अंशांपर्यंत जाण्याची शक्यता वर्तवण्यात येते। नागपूर हवामान विभागाकडून उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला। जैसे तापमान में अधिकांश क्षेत्रों में तापमान जो है 2 से 3 डिग्री या कहीं कहीं पे 4 डिग्री तक भी बढ़ सकता है। और खासतौर पे जो मुख्य जिले हैं जैसे अकोला, अमरावती, वर्धा, इवन नागपुर का भी जो तापमान है 44 या 45 जाने की संभावना अगले आने वाले दिनों में बन रही है। और इसको देखते हुए जैसे हमने बताया कि कुछ जिलों को येलो अलर्ट्स पे भी रखे गए हैं अगले आने वाले 14 या 15 तारीख के आसपास में। तर भंडारा जिल्ह्यामध्ये अंधश्रद्धेच्या नावाखाली फसवणुकीचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। पळून गेलेली मुलगी परत आणून देण्याच्या नावाखाली बोंधूकडून 1 लाखांची फसवणूक झाली। मुलगी परत आली नाही तर पैसे परत देणार असं स्टॅम्प पेपरवर हमी देत 1 लाख रुपये उकळले। बोंधूवरती सध्या गुन्हा दाखल करण्यात। तर आता बातमी आहे पुण्यामधून। पुण्यामध्ये कॉम्बिंग ऑपरेशनमध्ये 5 बांगलादेशी घुसखोरांना अटक करण्यात आलेली आहे। बुधवार पेठ परिसरामध्ये अवैधपणे बांगलादेशी नागरिक वास्तव्यास होते। नागरिकांनीही सतर्क राहण्याचं पोलिसांकडून आवाहन करण्यात आलं।